केला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि कसे आहात सर्व तुम्ही. आणि आज आहे वटसावित्री आणि वटसावित्रीची पूजा कोकणामध्ये कशी केली जाते तर त्याचा मी व्हिडिओ बनवला आहे. तर तो तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर वटसावित्री पूजण्यासाठी आपण जे बाजारातून सामान आणतो त्याच्यामध्ये तंगूसचा धागा असतो आणि काळे मणी असतात. तर ते 5-5 ओवायचे असतात आणि त्याच्यानंतर ते गाठ मारायचे आणि सगळे ओवून झाल्यानंतर ते हळदीच्या पाण्यामध्ये बुडवायचे, त्या जेणेकरून त्यांना कलर येतो, हळदीसारखा दिसतात ते. तर आज माझ्या मदतीला वैदेही आहे आणि दुसरा वेदांत व्हिडिओ काढत आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला पाहूया आपण कोकणामध्ये वटसावित्रीची पूजा कशी करतात ती. तर अशा प्रकारे आपले सर्व धागे गुंतून झालेले आहेत आणि आता आपण पानं घेतली आहेत द्रोण बनवायला. आणि द्रोण बनवत असताना त्याला आपल्याला हीर लागतो आणि तो आपण माडाच्या चुडतापासून आणायचा आणि चांगला घ्यायचा, कारण देवासाठी आपण वापरतो त्याच्यामुळे. आणि ते सगळे असे द्रोण बनवून घ्यायचे आणि नंतर त्या द्रोणांना हळद कुंकू लावायचा आणि हळद कुंकू लावून झाल्यानंतर तो द्रोण भरायचा. आणि तो द्रोण भरण्यासाठी आपल्याला 5 प्रकारचे आपण फळं घेणार आहोत. ती पण मी तुम्हाला दाखवते कशी कापणार आणि नंतर ती कशी भरतात ती. केला तर वटसावित्रीच्या पूजेसाठी जी वाणामध्ये फळं टाकतात 5 प्रकारची, तर ती कोणती घेतली ती पहा. एक आंबा घेतला आहे, त्याच्यानंतर केळी घेतली आहे आणि अननस घेतलं आहे आणि भाजलेले काजू घेतलेत. आणि एक कमी पडतं तर ते जांभळं आणण्यासाठी लहान मुलं आमची गेली आहेत काढण्यासाठी आणि ती काढत आहेत तिकडे. तर ती घेऊन आल्यानंतर आपली 5 फळं तयार होणार आहेत.
तर आमची चिल्लर पार्टी जांभळं काढत आहे, त्यांना काही ती भेटत नाही कारण खूप उंचावर आहेत आणि त्यांनी दोन्ही साईडनं पकडलं आहे कारण ती पडल्यानंतर जमिनीवर माती लागतील. तर तोपर्यंत आपण द्रोण भरून घेऊया. तर हे बघा अशा प्रकारे आपण द्रोण घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे केळं, अननस आणि काजूगर आणि आंबा टाकून घेतला आणि त्याच्यानंतर जेव्हा जांभळं येतील तर परत भरून घेणार आहोत. आणि हे बघा अशा प्रकारे सर्व आम्ही वानं भरून घेतली आहेत आणि आता पूजा करणार आहोत आणि ती कशी करतात ती पहा. एकाचा सत्यवान आलेला आहे, सत्यवानाची एंट्री झालेली आहे. फटाफट वहिनीची झाली, ती झाली लास्टला. अरे तू कपडे तरी घाल रे, जाऊचा आज तुझे टाकतेस अशा कपडे. चल तुला एक दिवशी तरी आज माझ्यावर फोटो काढला का वहिनी? नाही कधी काढलं सुकल्यान दिला काय? कोण दिला? मम्मी मॅड झाली. सुकल्या कुठून घ्यावं त्याने कधीच मारून माका ठेवले मम्मी काय रे माया ह्यांकाच खावायला. एवढ्यात खरंच राहिलो मोठा बोर्ड वेगळं. असेल तर अशा प्रकारे पूजा करून झालेली आहे आणि आम्ही तुळशीमध्ये वडाची फांदी लावतो आणि पूजा करतो कारण आमच्या गावी कुठेही वडाचं झाड नाही आहे. त्याच्यामुळे गावातील सर्वच जण तुळशीकडे पूजा करतात आणि सर्व चिल्लर पार्टींना, भावांना, वहिनींना वाण देऊन झालेलं आहे. आणि तुमच्या कोकणामध्ये अशीच पूजा करतात की वडाजवळ करतात नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.